हे गाइस, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 15 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन व्हाईल लूप. सो व्हॉट इज व्हाईल लूप, हाऊ टू राईट व्हाईल लूप इन पायथॉन. सो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. सो गाइज, व्हॉट इज व्हाईल लूप. व्हाईल लूप काय, तर जर तुम्ही इतर लँग्वेजेसमध्ये काम केलेलं असेल, जसं की जावा झालं किंवा जावा स्क्रिप्ट झालं किंवा सी प्लस प्लस, तर प्रत्येक लँग्वेजेसमध्ये व्हाईल लूप असतो. जसं की सो ईच अँड एव्हरी लँग्वेजमध्ये व्हाईल लूप हा कन्सेप्ट असतोच. जसं इतर लँग्वेजेसमध्ये व्हाईल लूप वर्क करतो, सेम ॲज इट इज पायथॉनमध्ये सुद्धा व्हाईल लूप वर्क करत असतो. फक्त कोड लिहिण्याचा जो सिंटॅक्स आहे पायथॉनमध्ये तो थोडा वेगळा आहे आणि अगदी सिंपल आहे ॲज कम्पेअर टू द अदर लँग्वेजेस. जर तुम्ही अदर लँग्वेजेसमध्ये जर बघितलं तर तुम्हाला व्हाईल लिहावं लागतं, कंडिशन्स घ्यावे लागते, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट, पॅरेंथेसिस या सगळ्या गोष्टींचा यूज करावा लागतो आणि तुमच्या लाईन्स ऑफ कोड वाढतं. पण पायथॉनमध्ये व्हाईल लूप लिहिणं अगदी सिंपल आहे आणि यूज करणं सुद्धा अगदी सिंपल आहे आणि समजून घेणं सुद्धा अगदी सिंपल आहे. सो एक्झॅक्टली व्हाईल लूप म्हणजे काय. सो व्हाईल लूप एक ब्लॉक ऑफ कोड आहे जो की रिपीटेडली कॉल होत असतो किंवा रन होत असतो. आता कधीपर्यंत कॉल होत असतो किंवा रन होत असतो, तर जोपर्यंत त्याची जी कंडिशन आहे, स्पेसिफिक कंडिशन आहे, जोपर्यंत ती फॉल्स होत नाही तोपर्यंत तो रन होत असतो. म्हणजे स्पेसिफिक जी कंडिशन आहे ती जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तो रन होत असतो किंवा इटरेट होत असतो. तो त्याचा सिंटॅक्स जो आहे तो अगदी सिंपल सिंटॅक्स आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर सिंटॅक्स अगदी सोपा आहे. काय करायचं आहे आपल्याला, आधी आपण इतर लँग्वेजेसमध्ये बघूया की इतर लँग्वेजेसमध्ये व्हाईल लूप कशा प्रकारे लिहित असतो, जेणेकरून तुम्हाला समजायला पायथॉनमध्ये इझी होईल. तर इतर लँग्वेजेसमध्ये आपण काय करतो, व्हाईल कीवर्ड घेतो जो की बिल्ट इन कीवर्ड आहे. त्यानंतर पॅरेंथेसिस घेतो. मोस्ट ऑफ द आपण जावास्क्रिप्टमध्ये कशा प्रकारे यूज करतो ते आपण इथे समजून घेऊया. अदर लँग्वेजमध्ये पण सेम पद्धतीने आपण यूज करतो, पण आता आपण आपल्या चॅनलला जावास्क्रिप्टचे व्हिडिओज पण अपलोड करतोय, तर तिथे पण आपण व्हाईल लूप शिकलेलो आहे. तर ते तुम्ही लगेच रिलेट करू शकाल, त्याकरता मी इथे जावास्क्रिप्टचं एक्झाम्पल घेतो. सो आपण काय करतो, व्हाईल हा कीवर्ड यूज करतो. त्यानंतर पॅरेंथेसिसमध्ये कंडिशन, जी काही कंडिशन तुम्हाला टाकायची ती कंडिशन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल आधी डिक्लेअर करावं लागेल. तर मी काय करतो, एक व्हेरिएबल इथे आपण डिक्लेअर करून घेऊया. सो कॉन्स्ट x इज इक्वल टू 5 घेऊया आणि कॉन्स्ट z इज इक्वल टू 0 असं घेऊया आपण. आता ही कंडिशन, ह्या दोन व्हेरिएबल घेतले तर आपण जावास्क्रिप्टमध्ये काय करतो की व्हाईल कीवर्ड घेतो. व्हाईल कीवर्ड नंतर पॅरेंथेसिसमध्ये कंडिशन लिहितो. आता कंडिशन आपल्याला काय लिहायची, z इज लेस दॅन x, तोपर्यंत आपल्याला काय करायचं, व्हाईल लूप रन करायचा आहे. आणि कन्सोलमध्ये काय करायचं आपल्याला, कन्सोल डॉट लॉगमध्ये आपण z ला प्रिंट करू शकतो. इथे z आपण प्रिंट करणार आणि त्या कन्सोलच्या नंतर या व्हाईल लूपच्या बॉडीमध्ये आता हा जो व्हाईल लूप आहे तर त्याची ही बॉडी आहे, म्हणजे ही कर्ली ब्रॅकेट आपण ओपन केलेला आहे, कर्ली ब्रॅकेट आपण इथे क्लोज केलेला आहे. सो त्याची ही झाली बॉडी. इथे जो कन्सोल घेतला आपण तो त्याची बॉडी झाली आहे. तर इथे आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण हा लूप कधी थांबेल, आपण इथे काहीतरी इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करू तेव्हाच तो थांबेल ना. तर आपल्याला काय करावं लागेल, या झेडला प्लस करावं लागेल. तर आपण काय करूया, झेड प्लस प्लस. आता हा जो कोड समजतो आपण, हा जावास्क्रिप्टचा समजतोय. तुमच्यासाठी इथे मी वरती लिहून पण घेतो की जावास्क्रिप्ट म्हणून. जावास्क्रिप्ट हा जो कोड आहे तो जावास्क्रिप्टचा फक्त पायथॉनचा नाही, पायथॉनचा यापेक्षा अगदी सिंपल कोड आहे. तर इथे काय होईल, आधी इथे झेड प्रिंट होईल, तर इथे 0 येईल, 0 इज लेस दॅन 5. तर इथे आतमध्ये जाईल, कारण हा हे स्टेटमेंट ट्रू होऊन जाईल, कारण 0 हा 5 पेक्षा लहान आहे, छोटा आहे, त्यामुळे इथे प्रिंट होऊन जाईल 0. 0 प्लस प्लस होईल म्हणजे 1 होईल. परत व्हाईल लूपमध्ये जाईल, 1 इज लेस दॅन 5, परत हा ट्रू होऊन जाईल, परत इथे 1 प्रिंट होऊन जाईल. असं कुठपर्यंत जाईल, 4 पर्यंत, 0 to 4. इथे काय काय प्रिंट होईल, इथे सर्वात आधी 0 प्रिंट होईल, त्यानंतर 1 प्रिंट होईल, त्यानंतर 2 होईल, 3 होईल, 4 होईल आणि
इथे लूप आपला स्टॉप होऊन जाईल. आता स्टॉप का होईल, कारण इथे झेड मध्ये जेव्हा इथे 5 येतील, सर्वात इथे 4 येईल, तर इथे 4 प्लस काय होईल 1 होईल, म्हणजे किती झाला ते इज इक्वल टू 5 झाला. आता इथे 5 आल्यानंतर 5 इज लेस दॅन 5 आहे का नाही, 5 इज लेस दॅन इक्वल टू जर घेतलं असतं आपण तर इथे 5 पण प्रिंट झाले असते, पण आपण इथे इक्वल टू नाही घेतला, इथे आपण लेस दॅन घेतलाय. सो झेड इज लेस दॅन एक्स म्हणजे 5 इज लेस दॅन 5 आहेत का नाही, ते सिमिलर आहे, समांतर आहे. म्हणून इथे काय होणार आहे, 4 ला लूप आपलं इथे क्लोज होणार आहे आणि 0 to 4 इथे प्रिंट होणार. तर ही गोष्ट झाली जावास्क्रिप्टची, बरोबर. तर हे झालं जावास्क्रिप्ट. आता आपण बघूया पायथॉन. पायथॉन यापेक्षा खूप आहे. आता पायथॉनचा जो व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे तो यापेक्षा खूप इझी आहे आणि समजायला पण खूप लगेच तुम्ही समजून घेणार आहात. सो व्हाईल लूपचा जावास्क्रिप्ट किंवा इतर लँग्वेजमध्ये आपण अशा प्रकारे लिहित असतो, व्हाईल कीवर्ड, कंडिशनसाठी पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. आता आपण बघूया पायथॉनसाठी. तर इथे मी पायथॉन घेतो वरती. आता पायथॉनचं सिंटॅक्स अगदी सोपं आहे, 2 लाईनचा सिंटॅक्स आहे. तर तो आपण बघूया कसं आहे. तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, व्हाईल कीवर्ड घ्यायचा आहे, इथे व्हाईल कीवर्ड घ्यायचा आहे, पॅरेंथेसिस यूज करायची आवश्यकता नाही या ठिकाणी. मग डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, कंडिशन घ्यायची इथे. सिमिलर आहे, इथे पण आपण व्हाईल कीवर्ड घेतला, इथे पण आपण व्हाईल कीवर्ड घेतला, इथे पण आपण कंडिशन यूज केली आहे, इथे पण आपण कंडिशन यूज करतोय. तर परत ह्या फर्स्ट लाईन मध्ये डिफरन्स एवढाच आहे की इथे आपण हे यूज केलं आहे पॅरेंथेसिस ओपन, पॅरेंथेसिस क्लोज. इथे आपण कोणत्याही प्रकारचे पॅरेंथेसिस या ठिकाणी यूज केलेले नाही आहे, क्लोज आणि ओपन. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, इथे आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज केला, हे कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज असे 2 कर्ली ब्रॅकेटचा यूज केलाय. पण आपल्याला इथे कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा नाही पायथॉनमध्ये. पायथॉनमध्ये आपल्याला जस्ट कोलनचा यूज करायचा आहे. अशा प्रकारे कोलन घ्यायचे, तर त्याला समजेल इथे की हे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी एंड झालेलं आहे. त्यानंतर इथे जशी आपण कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे कन्सोल लिहिला किंवा बॉडी घेतली व्हाईल लूपची, तर ती बॉडी आपल्याला इथे घ्यायची आहे, बॉडी. तर ह्या व्हाईल लूपची बॉडी इथे, कोणत्याही प्रकारचं पॅरेंथेसिस यूज केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं कर्ली ब्रॅकेट आपण पायथॉनमध्ये यूज केलेलं नाही. आता याचं एक एक्झाम्पल पण आपण घेऊया. जसं इथे आपण हे एक्झाम्पल घेतलं, तर सेम एक्झाम्पल आपण इथे घेऊन बघूया. तर काय करायचं, आपल्याला 2 व्हेरिएबल आपण ऑलरेडी डिक्लेअर केले आहे, एक्स आणि वाय. तर तेच व्हेरिएबल आपण इथे यूज करूया. तर पायथॉनमध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचे कीवर्ड यूज करायची आवश्यकता नाही आहे. तर आपण डायरेक्ट व्हेरिएबलचं नावापासून स्टार्ट करू शकतो. जसं की सपोज मी इथे ए घेतलं, हा ए आहे, इक्वल टू 5 आणि बी म्हणून एक व्हेरिएबल घेतला आणि त्याची व्हॅल्यू आपण 0 घेतली. सेम एक्झाम्पल आपण काउंटरचं एक्झाम्पल या ठिकाणी घेतो आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, व्हाईल घ्यावं लागेल, व्हाईल कीवर्ड जसं वरती आपण बघितलं. त्यानंतर इथे कंडिशन लिहावी लागेल. तर कंडिशन काय घ्यावी लागेल, बी इज लेस दॅन ए. तर हा जो बी आहे, हा बी ची व्हॅल्यू जर ए पेक्षा लहान असेल तर आपल्या व्हाईल लूपची जी काही बॉडी असेल ती बॉडी या ठिकाणी काय होणार, रन होणार. आता आपल्याला इथे जसं आपण कन्सोलला प्रिंट केलाय तसं आपल्याला पायथॉनमध्ये पण प्रिंट करावं लागेल. तर त्यासाठी आपण इथे प्रिंट कीवर्ड यूज करतो आणि प्रिंटमध्ये आपण काय करणार आहोत, बी ला प्रिंट करणार. कोणत्याही प्रकारचा सेमिकोलन आपल्याला इथे द्यायचा नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, जसं आपण इथे इन्क्रीमेंट केलाय तसं इथे सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल, एक तर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. आपण काय करूया, इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. सो आपण इथे जस्ट बी प्लस इक्वल टू 1. इथे जावास्क्रिप्टमध्ये डबल प्लस वापरलं की 1 ने प्लस होतं, पण इथे नाही आहे तसा कन्सेप्ट, म्हणून आपण बी प्लस इक्वल टू 1 हा या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. तर इथे काय होईल, सेम कन्सेप्ट इथे वर्क होणार आहे. सर्वात आधी इथे येईल बी ची व्हॅल्यू काय आहे, करंटली 0 आहे. तर 0 इज लेस दॅन 5 काय होईल, ट्रू होईल. त्यानंतर इथे बी प्रिंट होऊन जाईल, 0 प्रिंट होईल. त्यानंतर बी ची व्हॅल्यू इथे इन्क्रीज होईल बाय 1 ने, तर इथे होईल 1 इज लेस दॅन 5, हे पण पूर्ण ट्रू आहे. इथे 1 प्रिंट होईल. नंतर 1 ची व्हॅल्यू म्हणजे बी ची व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर तुम्हाला ती व्हॅल्यू 2 मध्ये अपडेट होऊन जाईल, प्लस 1 होईल म्हणून 2 होईल. तर 2 इज लेस दॅन 5, तर हे पण ट्रू आहे म्हणून इथे 2 प्रिंट होईल. त्यानंतर 2 ची व्हॅल्यू काय होईल, इथे 3 होऊन जाईल. मग 3 इज लेस दॅन 5, तर ही पण ट्रू होऊन जाईल. तर त्याकरता इथे 3 प्रिंट होऊन जाईल आणि नंतर 4. अशाच प्रकारे कंडिशन चेक होईल, 4 प्रिंट होऊन जाईल. आता इथे आपण अगेन लेस दॅन यूज केलाय म्हणून इथे 5 प्रिंट नाही होणार. जर तुम्ही लेस दॅन इक्वल टू प्रिंट केलं असतं, म्हणजे
5 इज लेस दॅन इक्वल टू 5 असं जर प्रिंट यूज केली असती कंडिशन तर इथे 5 सुद्धा प्रिंट झालं असतं. सो इन शॉर्ट अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आता आपण इथे समजून घेतला, आपण प्रॅक्टिकली सुद्धा करून बघणार आहोत. सो जाऊया आपल्या पायचार्मवर आणि पायचार्मवर इथे सेम एक्झाम्पल करून बघूया काउंटरचं. तर त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊया इथे मॅक्स इज इक्वल टू 5. सो 5 पर्यंत आपल्याला त्याला काउंटर करायचं आहे आणि त्यानंतर काउंटर म्हणून एक घेऊया व्हेरिएबल काउंटर इक्वल टू 0. तर इनिशियली त्याची काउंटरची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी व्हाईल कीवर्ड घ्यायचा आपल्याला, व्हाईल डायरेक्ट कंडिशन. सो काउंटर इज लेस दॅन मॅक्स कोलन द्यायचा आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे काउंटरला. आणि त्यानंतर नेक्स्ट लाईनला आपल्याला काय करावं लागेल, त्याला इन्क्रीज करावं लागेल. सो काउंटर प्लस इक्वल टू 1. याला आपण सेव्ह करूया आणि या प्रोजेक्टला रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता 0 पासून 4 पर्यंत या ठिकाणी काय झालेलं आहे, काउंट झालं आहे. तर सर्वात जसं आपण इथे व्हाईट बोर्डवर इथे समजून घेतलं, जसं की आपण इथे बोर्डवर समजलं आहे, द सेम पद्धतीने हा जो व्हाईल लूप आहे तो या ठिकाणी रन झालेला आहे. सर्वात आधी व्हॅल्यू 0 होती म्हणून 0 इज लेस दॅन 5, तर इथे ट्रू झालेली कंडिशन म्हणून आत गेलेला आहे आणि इथे 0 प्रिंट झालेला आहे. 0 नंतर इथे जर तुम्ही बघितलं तर काउंटरची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. तर 0 प्लस 1 किती झाली, 1 झाली. म्हणून इथे परत आल्यानंतर त्याची व्हॅल्यू 1 होईल आणि 1 इज लेस दॅन 5 परत आपला व्हाईल लूप जो आहे तो ट्रू झालेला आहे. तर इथे 1 प्रिंट झालेला आहे आणि अगेन 1 ची व्हॅल्यू 2 झालेली आहे. तर जसं आपण इथे बोर्डवर समजलाय सेम पद्धतीने आपला व्हाईल लूप या ठिकाणी वर्क झालेला आहे. तर हा अगदी सिंपल कन्सेप्ट आहे आणि त्याचा जो सिंटॅक्स आहे व्हाईल लूपचा पायथॉनमध्ये तो अगदी सिंपल आहे. तर आता हे झालं सिंपल एक्झाम्पल. हे आपण प्रत्येक लँग्वेजमध्ये जेव्हा व्हाईल लूप शिकतो तेव्हा हे एक्झाम्पल करतो, म्हणून आपण प्रथेनुसार पायथॉनमध्ये सुद्धा हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आपण थोडी प्रथा मोडणार आहोत आणि रिअल लाईफ एक्झाम्पल घेणार आहोत. आता पायथॉन व्हाईल लूपचा यूज करून आपण काय करू शकतो, तर खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. तर इथे आपण सर्वात आधी आपण काय करूया, एक कमांड प्रोमोट बनवूया. जसं आपण CMD असतं, CMD वर वेगवेगळ्या कमांड रन करतो किंवा काही बिल्ड करतो, काही फाईल्स बिल्ड करायचे असतील तर काय कमांड टाकून त्या फाईल्स बिल्ड करतो. तसं एक सिंपल कमांड प्रोमोट आपण इथे बनवूया. जास्त लॉजिकल नाही, एकदम सिंपल, तुम्हाला समजायलाही अगदी सोपं राहणार आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक व्हेरिएबल घेऊया आपण कमांड म्हणून आणि तो राहणार आहे स्ट्रिंग टाईपचा, म्हणून आपण इथे एम्प्टी स्ट्रिंग या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, व्हाईल लूप घ्यायचा आहे. सो व्हाईल आणि कमांड जे व्हेरिएबल आपण इथे घेतला आहे कमांडचा, तर तो व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण कॅपिटल केस किंवा टायटल केस कोणत्याही प्रकारचा युजर एंटर करू शकतो, व्हॅल्यू देऊ शकतो. त्यासाठी आपण इथे याला आधी लोअर केसमध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. सो इथे आपण लोअर कीवर्ड घेऊया. तर याने काय होईल की इथे जी काही स्ट्रिंग येईल ती लोअर केसमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आणि इथे आपल्याला व्हाईल लूपमध्ये चेक करायचं आहे की जोपर्यंत युजर नॉट इक्वल टू क्विट हा ह्या वर्डचा यूज करत नाही तोपर्यंत आपलं जे कमांड प्रोमोट असेल ते लाईव्ह असेल, ऑनलाईन असेल, युजर कोणती व्हॅल्यू ऍड करू शकतो तर कमांड प्रोमोट आपल्याला ती व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके, सो इथे व्हाईल लूपमध्ये आपण कंडिशन टाकली आहे कोलन. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो कमांड व्हेरिएबल आहे त्यामध्ये व्हॅल्यू युजरकडनं घ्यायची आहे, गेट करायची. त्यासाठी आपण इनपुट ही जी प्रीडिफाईन मेथड आहे पायथॉनमध्ये तिचा यूज करणार आहोत. आणि इथे आपल्याला जस्ट कमांड प्रोमोटवर जसं अँगल ब्रॅकेट असतं तसं आपण क्लोजिंग अँगल ब्रॅकेट या ठिकाणी घेतलेलं आहे, जेणेकरून युजर त्या अँगल ब्रॅकेटच्या समोर काहीतरी एंटर करेल, ती व्हॅल्यू या कमांड व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. इथे ती कंडिशन चेक होईल आणि नसेल तर तीच व्हॅल्यू आपल्याला इथे रिटर्न होऊन जाईल. ओके, सो आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करावं लागेल आणि युजरला पण आपल्याला काहीतरी दाखवावं लागेल. जे एंटर केलं तेच आपल्याला युजरला रिटर्न करायचं आहे, म्हणून आपल्याला ते स्टेटमेंट इथे प्रिंट करावं लागेल. तर आपण इथे प्रिंट घेऊया आणि एफ स्ट्रिंगचा यूज करूया. एफ स्ट्रिंगमध्ये काय होतं की स्टॅटिक स्ट्रिंग आणि डायनॅमिक स्ट्रिंग हे दोघे आपण मर्ज करू शकतो आणि युजरला शो करू शकतो. सो इथे आपण एफ स्ट्रिंगचा वापर करून इको ही एक स्टॅटिक स्ट्रिंग आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये जी काही आपण स्ट्रिंग घेतो किंवा जो काही व्हेरिएबल आपण इथे बाइंड करतो तर त्याची डायनॅमिक व्हॅल्यू इथे प्रिंट होत असते. सो याला आपण सेव्ह करूया आणि आपल्या प्रोजेक्टला रन करूया. रन केल्यानंतर इथे जर तुम्ही हाय टाकलं तर आपल्याला इको सुद्धा म्हणजे ही जी कमांड लाईन आहे तर ती कमांड लाईन सुद्धा आपल्याला काय करणार आहे,
सेम जे आपण टाकू तेच आपल्याला रिटर्न करणार आहे. आता मी इथे सपोज हॅलो टाकलं तर त्याने पण इको म्हणजे कमांड लाईन आपल्याला सुद्धा हॅलो रिटर्न करणार आहे. आता मी तिथे थँक्स म्हणून टाकलं तर ते पण आपल्याला थँक्स टाकणार आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन सुद्धा यूज करू शकता यामध्ये ई-पेज लावून. जर मी हाय पाठवलं तर तुम्ही तिकडनं हॅलो करू शकतात. मी वेलकम मी थँक्स पाठवलं तर तुम्ही तिकडनं वेलकम पाठवू शकतात. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स लावून तुम्ही त्या इथे व्हाईल लूपमध्ये वर्क करू शकता. हे आपण अगदी सिंपल एक्झाम्पल बघितलं आहे. तर इथे काय होत आहे की आपण व्हाईल लूप घेतला, एक व्हेरिएबल घेतला तो एम्प्टी आहे. व्हाईल लूप घेतला, व्हाईल लूपमध्ये ह्या कमांडमध्ये जी काही व्हॅल्यू असेल तिला लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करून घेतलेला आहे आणि कन्व्हर्ट केल्यानंतर इथे चेक केला आहे. जर युजरने ट्वीट एंटर केलेला नसेल, ट्वीट व्यतिरिक्त कोणताही कीवर्ड एंटर केलेला असेल तर तो कीवर्ड आपण याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे कमांडमध्ये आणि तीच कमांड आपण या इथे इकोला प्रिंट केलेली आहे, जी की इथे प्रिंट होते. तर म्हणजे जे युजरकडून आपण इनपुट घेतोय तेच आपण युजरला रिटर्न करतोय इन शॉर्ट इथे. आणि जोपर्यंत ट्वीट येत नाही तोपर्यंत आपला हा व्हाईल लूप जो काय असेल तो लाईव्ह असेल आणि रन होत राहील. आता जर सपोज इथे मी ट्वीट लिहिलं, मी आता कॅपिटल वर्डमध्ये सुद्धा लिहिलं सपोज ट्वीट, तर इथे काय होणार आहे, ट्वीट होणार आहे. आपला इथे व्हाईल लूप आणि जो कंट्रोलर आहे तो व्हाईल लूपच्या बाहेर जाणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही पायथॉनमध्ये व्हाईल लूपचा यूज करून एक छोटा कमांड प्रमोट किंवा एक चॅटिंग ॲप्लिकेशन सुद्धा बनवू शकतात. सो दिस इज अबाउट द व्हाईल लूप. पण अजून एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत व्हाईल लूपमध्ये, जे की आहे रिअल लाईफ एक्झाम्पल लॉग इन सिस्टीम. पायथॉनमध्ये लॉग इन सिस्टीम आपण लॉग इन सिस्टीमचे एक्झाम्पल घेणार आहोत विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप. तर त्यासाठी आपण काय करूया, सर्वात आधी आपल्याला 2 व्हेरिएबल घ्यावे लागतील करेक्ट युजर नेम आणि पासवर्डसाठी, कारण त्याच्यासोबत आपल्याला मॅच करावं लागेल. सो आपण इथे करेक्ट युजर नेम इज इक्वल टू ॲडमिन आणि करेक्ट पासवर्ड आपल्याला घ्यायचा इथे. तर पासवर्ड पास 1 2 3 असा आपला पासवर्ड राहणार आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन घ्यायचं आहे. तर फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपण DEFचा यूज करत असतो. आणि DEFचा यूज केल्यानंतर लॉग इन सिस्टीम किंवा एक सिंपल नाव घेऊया आपण लॉग इन आणि फंक्शन असल्यामुळे पॅरेंथेसिस द्यायचा आहे, कोलन द्यायचा आणि नेक्स्ट लाईनला आपण काय करूया, प्रिंट करूया. तर प्रिंट काय करायचं आहे, वेलकम प्लीज लॉग इन, काही तुम्ही मेसेज देऊ शकता. सो वेलकम टू द सिस्टीम वगैरे किंवा जे काही तुमचं ॲप्लिकेशनचं नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सो आता इथे आपण वेलकम प्लीज लॉग इन हा एक मेसेज देणार आहोत या ठिकाणी. आणि आता नेक्स्ट लाईनला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं. तर बऱ्याच जे लॉग इन सिस्टीम असतात किंवा इन शॉर्ट फायनान्शियल लॉग इन सिस्टीम असतात किंवा बँकिंग लॉग इन सिस्टीम असतात, तर ते आपल्याला काही चान्स देतात की तुम्ही 3 टाइम्स तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकू शकता. जर 3 वेळेस जर तुम्ही ते चुकीचे टाकले तर तुमचं अकाउंट काय होतं, ब्लॉक होतं, तुम्ही रिलॉग इन नाही करू शकत. तुम्हाला बँकेत जाऊन किंवा ATM वर जाऊन ते फॉरवर्ड करावं लागतात तुमचे ID पासवर्ड आणि नंतर मग तुम्ही रिलॉग इन करू शकता. तर सेम केस आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायची. तर त्यासाठी आपण काय करूया, अटेम्प्ट्स म्हणून एक व्हेरिएबल घेणार आहोत, अटेम्प्ट्स, आणि त्याची व्हॅल्यू इनिशियली आपण 0 सेट करणार आहोत. आता त्यानंतर आपल्याला मॅक्स अटेम्प्ट म्हणून एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, मॅक्स अटेम्प्ट्स. तर मॅक्स अटेम्प्ट्स किती द्यायचे युजरला, मोस्टली 3 असतात. आपण पण 3च देणार आहोत इथे. 3 अटेम्प्ट्स युजर कॅन एंटर द रॉंग युजर नेम अँड पासवर्ड. आफ्टर द 3 अटेम्प्ट्स आर कम्प्लिटेड देन विल ब्लॉक द अकाउंट ऑर शो द पर्टिक्युलर मेसेज. तर आपण काहीतरी मेसेज युजरला दाखवूया. सो नंतर आता आपला मेन व्हाईल लूप, आपण जो कन्सेप्ट आज बघतोय तर तो व्हाईल लूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. सो इथे आपण व्हाईल कीवर्ड घेणार आहोत. व्हाईल कीवर्ड नंतर आपल्याला काय करायचं, चेक करायचं आहे अटेम्प्ट्स मध्ये काय 0 इज लेस दॅन मॅक्स अटेम्प्ट. तर व्हाईल लूप मध्ये आपण इथे काय करणार, चेक करणार आहोत अटेम्प्ट्स इज लेस दॅन मॅक्स अटेम्प्ट. म्हणजे अटेम्प्ट्स मध्ये जी व्हॅल्यू आहे ती जर मॅक्स अटेम्प्ट पेक्षा लहान असेल तर त्याला काय करू द्यायचं, लॉग इन करू द्यायचं आहे. युजर नेम आणि ID पासवर्ड, युजर नेम आणि पासवर्ड एंटर करू द्यायचा आहे. तो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, युजर नेम आणि पासवर्ड युजरकडनं घ्यायचा आहे जर अटेम्प्ट्स कमी असतील तर त्यासाठी आपण युजर नेम म्हणून सर्वात आधी युजर नेम घ्यायचा आपल्याला. तर इनपुट घेऊया आणि इनपुटमध्ये
युजर नेम हे आपण याच्याकडनं युजरकडनं घेणार आहोत. त्यानंतर त्याचा युजरचा पासवर्डसुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे, म्हणून आपण इथे पासवर्ड आणि इनपुटमध्ये अगेन जसं आपण युजर नेम घेतलं तसंच आपल्याला इथे पासवर्ड घ्यायचा आहे. तर ते युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला युजरकडनं मिळालेला आहे. त्यानंतर आपण आता इथे चेक करणार, जसं की करेक्ट युजर नेम आणि पासवर्डवरती घेतला आहे तर इथे आपल्याला कंडिशन टाकावी लागेल की युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट आहे का. सो त्यासाठी आपण इथे इफ घेणार आहोत. इफ एंटर युजर नेम म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये जे काही युजरने एंटर केलेलं युजर नेम आहे ते आपण करेक्ट कम्पेअर करणार आहोत करेक्ट युजर नेम सोबत. सो युजर नेम इक्वल टू करेक्ट युजर नेम अँड पासवर्ड इक्वल टू करेक्ट पासवर्ड. तर आपण इथे चेक केला की युजर नेम जे एंटर केला आहे आणि जे आपल्या सिस्टीममध्ये युजर नेम आहे ते सिमिलर आहे का आणि पासवर्डसुद्धा सिमिलर आहे का. जर सिमिलर असेल तर आपण लॉग इन करू जायचं आहे. सो आपण इथे प्रिंट करूया लॉग इन सक्सेसफुल. लॉग इन सक्सेसफुल म्हणून आपण इथे एक मेसेज दिलेला आहे. आणि जर एल्स म्हणजे एल्स पार्टमध्ये जर एक तर युजर नेम चुकीचा असेल किंवा पासवर्ड चुकीचा असेल तर काय व्हायला पाहिजे. तर सर्वात आधी तर हा जो व्हेरिएबल आहे अटेम्प्ट्स तर त्याला आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. अटेम्प्ट्स प्लस इक्वल टू 1. तर 1ने त्याला आपल्याला काय करायचं आहे इन्क्रीज करावं लागणार आहे. आणि नंतर आपण एक प्रिंट स्टेटमेंट पण देऊ शकतो युजरला की तुमचे किती अटेम्प्ट्स शिल्लक आहेत किंवा बाकी आहेत. सो त्यासाठी अगेन आपण एफ स्ट्रिंगचा यूज करणार आहोत इथे. आणि इथे आपण युजरला मेसेज देऊ सर्वात आधी की इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड. इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड असा आपण मेसेज देऊ शकतो. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे अटेम्प्ट्स मायनस करायचे. कशातून मायनस करायचे तर मॅक्स अटेम्प्ट्समधनं मायनस करायचे. तो आपण इथे मॅक्स अटेम्प्ट घेऊया मायनस अटेम्प्ट्स. तर आता इथे फर्स्ट अटेम्प्ट झाला म्हणजे 3 - 1 किती झाले 2 अटेम्प्ट्स आर लेफ्ट. 2 attempts are लेफ्ट आपण टाकू शकतो इथे /n म्हणजे न्यू लाईनला झाला पाहिजे म्हणून आपण इथे /n घेतलाय. आता हा झाला आपला एल्स पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे आता इथे आपण एल्स पार्टमध्ये त्याचे मेसेज पण दिला. जर इनव्हॅलिड असेल तर इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड आणि अटेम्प्ट्स मधनं मायनस करून त्याला शो केलं आहे की एवढे अटेम्प्ट्स तुमचे शिल्लक आहेत किंवा बाकी आहेत. तर आता आपल्याला इथे काय करावं लागणार आहे की जर अटेम्प्ट जास्त आले म्हणजे त्याचे तिन्ही अटेम्प्ट्स जे आपण त्याला दिलेले आहे युजरला ते वापरून झालेले यूज करून झाले तर आपल्याला त्याला युजरला शो पण करावं लागणार आहे की तुमचे तिन्ही अटेम्प्ट संपले यू कॅनॉट लॉग इन द अकाउंट अगेन और समथिंग युअर अकाउंट इज ब्लॉक वगैरे असं काहीतरी आपण मेसेज त्याला देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इथे इफ कंडिशन घ्यावी लागणार आहे अगेन. आणि इथे आपण अटेम्प्ट्स जो आपला व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल घेऊया. त्यानंतर इथे मॅक्स अटेम्प्ट जो आपला दुसरा व्हेरिएबल आहे तो घेणार आहोत. तर इथे आपल्याला इन शॉर्ट काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे. तर अटेम्प्ट्सची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल टू मॅक्स अटेम्प्टची व्हॅल्यू जर असेल तर आपण काय करणार आहोत इथे प्रिंट करणार आहोत. आणि प्रिंटमध्ये एक मेसेज देऊया टू मेनी फेल अटेम्प्ट्स युअर अकाउंट इज ब्लॉक कॉन्टॅक्ट टू ॲडमिन असा एक मेसेज आपण युजरला शो करणार आहोत. आता इथे आपला लॉजिक पूर्ण लिहून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे जी मेथड आहे लॉग इन मेथड ते लॉग इन मेथडला काय करायचं आहे कॉल करायचं आहे. सो इफ
नेम इक्वल टू मेन याला आपल्याला कोटमध्ये घ्यावं, मेनला आपल्याला कोटमध्ये घ्यावं लागणार आहे. सो नेम इक्वल टू मेन म्हणजे मेन मेथड जर असेल तर ही आपली ही काय आहे, मेन मेथड आहे. तर त्या मेन मेथडला आपल्याला काय करायचं, कॉल करायचं. सो इथे आपण लॉग इन ही जी मेथड आपल्या मेथडचं जे नाव आहे लॉग इन, ते मेथडचं नाव आपण इथे जस्ट घेणार आहोत आणि याला कॉल करणार. याला आपण काय करूया, सेव्ह करूया आणि आपला प्रोजेक्ट रन करूया. रन केल्यानंतर सर्वात आपल्याला युजर नेम टाकावं लागणार आहे. सो आपण काहीतरी चुकीचं युजर नेम टाकणार आहोत टेस्ट म्हणून, आणि पासवर्डसुद्धा मी टेस्टच टाकणार आहे. त्याची त्याने सांगितलं आपल्याला इनव्हॅलिड युजर नेम ऑर पासवर्ड 2 अटेम्प्ट्स लेफ्ट, म्हणजे 1 अटेम्प्ट आपला झालेला आहे, तर 2 अटेम्प्ट्स आपले शिल्लक आहेत, बाकी आहेत. सो इथे मी अगेन A1 युजर नेम टाकणार आहे आणि सेम A1 पासवर्ड टाकणार आहे. अगेन आपलं इनव्हॅलिड युजर नेम आणि पासवर्ड झालेला आहे, कारण आपलं करेक्ट युजर नेम पासवर्ड ॲडमिन हे युजर नेम आहे आणि करेक्ट पासवर्ड pass123 आहे. तर आता आपल्याकडे फक्त एकच अटेम्प्ट शिल्लक आहे. सो सर्वात आपण निगेटिव्ह टेस्ट करतोय. सो मी अगेन इथे x1 घेणार आहे युजर नेम आणि x1 पासवर्ड घेणार आहे. तर त्याने आपल्याला इथे मेसेज शो केलेला आहे की टू मेनी फेल्ड अटेम्प्ट्स, युअर अकाउंट इज ब्लॉक, कॉन्टॅक्ट टू ॲडमिन. सो आणि आपला जो व्हाईल लूप आहे या ठिकाणी काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. सो आता आपण करेक्ट टाकूया, रिरन करतो प्रोजेक्ट आणि आपण इथे मेसेज पण आलेला आहे, वेलकम प्लीज लॉग इन. सो इथे आपण ॲडमिन म्हणून युजर नेम घेणार आहोत आणि pass123 हे पासवर्ड घेणार आहोत. एंटर करूया तर इथे आपल्याला मेसेज आलेला आहे लॉग इन सक्सेसफुल. सो अशा प्रकारे तुम्ही लॉग इन सिस्टीम बनवू शकता पायथॉनमध्ये विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप. युजरला वेगवेगळे मेसेजसुद्धा इथे शो करू शकता, अटेम्प्ट्स वाढवू शकता. इथे 3 अटेम्प्ट्स आपण दिलेले आहे, तुम्ही 5 पर्यंत सुद्धा देऊ शकता. यामध्ये अजून काही व्हॅलिडेशन्स अप्लाय करू शकता तुम्ही की त्याची पासवर्ड किंवा युजर नेमची लेंथ किती असायला हवी, पासवर्डमध्ये कॅरेक्टर्स कोणकोणते असायला हवे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये हा कोड तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेत असतो आणि कन्सेप्ट समजून घेत असतो. फक्त थिअरी शिकायची किंवा जे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक यूट्यूबर्स किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपल्याला एक बेसिक एक्झाम्पल शिकवतात तसं नाही. तर आपण रिअल टाईम एक्झाम्पल घेतो आणि समजून घेतो. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळतील. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.